नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर शराराचं फ्रंटचं म्हणजेच वरचा भाग आपण कटिंग स्टिचिंग पाहिला आहे. याचाही मी तुम्हाला कटिंग दाखवलेला आहे. पाहिजे तर तुम्हाला ड्रेस जो शरारा कटिंग केला आहे त्यामध्ये सर्व हे दाखवलेलं आहे. फक्त आपण आता स्टिचिंग करणार आहोत. तर कळ्या पाहू शकता किती सुंदर आलेल्या आहेत. अगदी फिनिशिंगचा सह हा ड्रेस तयार झालेला आहे. हा साडीपासून बनवलेला ड्रेस आहे. तर हा ड्रेस कशा पद्धतीने आपण शिवलेला आहे तो अगदी सविस्तरपणे मी तुम्हाला दाखवते. आता पहा, पहिल्यांदा आपण कळ्या ज्या काढलेल्या आहेत त्या कळ्या अशा पद्धतीने जोडून घ्यायच्या आहेत. ह्या पॅन्टच्या ज्या कळ्या आहेत त्या एकमेकावरती अशा पद्धतीने ठेवायच्या आहेत. एक सरळ कळी, एक उलटी कळी अशा पद्धतीने ठेवलेली आहे इथे. आता आपण मी इथे टीप मारत आहे. अगदी अंतर व्यवस्थित ठेवून एकदम एकदम कडेने टीप मारायची नाही. का मारायची नाही? कारण कापड जे असतं ते उसवू शकतं. त्यासाठी बरोबर अंतर सोडून मगच टीप मारायची आहे. नंतर तुम्ही ह्याला ओव्हरलॉक मग नाही केला तरी चालेल, पण अंतर व्यवस्थित ठेवा. जर ओव्हरलॉक करायचं असेल तरी सुद्धा टीप अगदी व्यवस्थितच घ्यायची. आता हे इथे मी 3 जोडलेले आहेत. पुन्हा इथे एक चौथी जोडून घेत आहे. आता यांचा जो आहे तो आता आपल्याला दुसरी कळी जोडायची आधी आपण म्हणजे दुसऱ्या साईडला तेवढ्याच कळ्या शिल्लक आहेत का एकदा चेक करायचं. तर ह्या सुद्धा साईडला आपल्याला तेवढ्याच कळ्या ठेवलेल्या आहेत, त्या सुद्धा एकमेकाला जोडून घ्यायच्या आहेत. आता इथे कळीला कळी मी जोडून घेत आहे. आता ते काय केलेलं आहे, मधून एक टीप मारलेली आहे. अगदी सरळ समान भाग धरलेला आहे व मधून टिपा मारून अशा पद्धतीने कळ्या ज्या आहेत त्या भरपूर दिसत आहेत व सुंदर वाटत आहेत. अशा पद्धतीने मी इथे स्टिच केलेलं आहे. दोन्ही पॅन्टला त्याच पद्धतीने स्टिच केलेलं आहे. फक्त मधून एक कळी घेतलेली आहे. म्हणजेच फोल्ड करून एक टिप घेतलेली आहे. आता वरचा जो पॅन्ट आहे तो आपण जे आहे ती कटिंग करून घ्यायची आहे. तर वरच्या पॅन्टला अस्तरच्या ठिकाणी अस्तर जे असतं ते स्टिच करायचं आहे. जे मेन फॅब्रिक आहे त्याच्या ठिकाणी मेन फॅब्रिक स्टिच करायचं आहे. आता ह्याला मी आतून अस्तर लावून घेतलेला आहे वरच्या भागाला. आता खालच्या भागाला आपण जो पाय होता तो जोडून घेतलेला आहे. त्याला आता आतून अस्तर जे आहे ते आता लावून घ्यायचं आहे. तर आतून अस्तर जे आहे ते मी कटिंग केलं नव्हतं. तर मी आता अशा पद्धतीने कटिंग करत आहे अस्तर. पॅन्ट जितकी आपली असणार आहे त्या पद्धतीने पॅन्टचा खालचा भाग हा कटिंग करून घेतलेला आहे. आता जो मोठा भाग दिसतो तो मोठ्या भागाला म्हणजेच कशा पद्धतीने पाहू शकता, हा मोठा भाग आहे तो मोठ्या भागाला अशा पद्धतीने अस्तर लावायचं आहे. आता खाली अस्तर ठेवलं, मध्ये कापड ठेवलं व त्याच्यावरती साडीचा जो कापड मेन फॅब्रिक आहे ते ठेवलेलं आहे व टीप मारून घेत आहे. म्हणजे काय, तर आतून आपल्याला टीप कोणतीही दिसायला नको अशा पद्धतीने स्टिच करून घेत आहे. कव्हर टीप मी मारून घेत आहे. आता दाब टीप जी आहे ती अस्तरवरती घ्यायची आहे. पाहू शकता इथे आपला एक पाय जो आहे तो तयार झालेला आहे. आता दुसरा पाय सुद्धा त्याच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे. आता अस्तर एका साईडला म्हणजेच अस्तरच्या ठिकाणी अस्तर व मेन फॅब्रिकच्या ठिकाणी मेन फॅब्रिक ठेवायचं आहे व टीप मारायची आहे. अस्तरच्या साईडला नंतर उघडून आपण त्याला आपण दाब टीप मारणार आहोत. तर दोन्हीही पाय इथे तयार झालेले आहेत. आता एकमेकावरती क्रॉस पॉइंट जो आहे तो जोडून घ्यायचा आहे. आता हे अशा पद्धतीने मी बेल्टसाठी काढलेलं आहे. तर इथे मी अशा पद्धतीने लावत आहे. मी डायरेक्ट एका साईडला बेल्ट न लावता सर्व साईडने इलास्टिक लावणार आहे.
आता इथे दाब टिप मारून घ्यायची आहे. आता यामध्ये इलास्टिक घालून घ्यायची आहे. अशा पद्धतीने इलास्टिक टाकलेली आहे मी. आता इलास्टिक जे आहे ते जितकी तुमची वेस्ट असेल त्यापेक्षा 4 इंच कमी घ्या. आता दोन्ही साईडला इलास्टिक ओढून घेतलेली आहे व मधून अशा पद्धतीने एक टीप घ्यायची आहे. त्यामुळे इलास्टिक अगदी परफेक्ट बसते व इकडे तिकडे उलटी सुलटी होत नाही. तर आता दुसरा क्रॉस पॉइंट जोडून घ्यायचा आहे. आता अस्तरच्या साईडला अस्तरला टीप मारायची आहे व साडी जी आहे म्हणजे साडीचं कापड आहे त्याला ती टीप मारायची आहे. आता जे आपल्याला वरचा भाग आहे तो फक्त सर्व एक शिवून घ्यायचा आहे. म्हणजे अस्तर व साडीचं कापड पकडून नंतर आपण पहा अशा पद्धतीने अस्तरच्या ठिकाणी साडीचं कापड साडीच्या ठिकाणी करून टीप मारायची आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असतील, तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. माझे मागचे व्हिडिओ सर्व पाहू शकता. अगदी सुंदर पद्धतीने मी ड्रेस इथे शिकवलेला आहे. तुम्हाला आवडला तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याच्या भागात आपण कॉलरचा ड्रेस कशा पद्धतीने कट करायचा असतो व शिवायचा असतो ते पाहूया. पहा इथे सुंदर अशी पॅन्ट तयार झालेली आहे. अगदी समोरच तुम्हाला मी शिवून दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब